सिंचन विहीर आणि गायगोठ्यासाठी मिळते अनुदान तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे किंवा पंचायत समिती कार्यालयाकडे करू शकता अर्ज। महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी व शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था वाढवण्यासाठी सिंचन विहीर देण्यात येते। या विहिरीसाठीच्या अनुदानाची मर्यादा वाढवण्यात आली असून यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते। तर मनरेगा अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येतोय। यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे किंवा पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो आणि त्या संदर्भाची अधिक माहिती तुम्ही ग्रामसेवकाकडून घेऊ शकता। मी गट विकास अधिकारी पंचायत समिती भूम ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय की पंचायत समितीमार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा व गायगोठ्याचा लाभ देण्यात येतो। गरजू शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे किंवा गायगोठ्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला दाखल करावेत। सिंचन विहिरीसाठी 4 लाखापर्यंतचं अनुदान आपण शेतकऱ्याच्या नावावर देतो व गायगोठ्यासाठी त्यांच्याकडे जेवढी जनावरांची संख्या असेल त्या जनावरांच्या संख्येप्रमाणे आपण त्यांना 70,000 ते 2 लाखापर्यंतचं अनुदान शेतकऱ्यांना देतो। तरी गरजू शेतकऱ्यांनी गायगोठ्याचा व सिंचन विहिरीचा लाभ घेण्याचं आवाहन करत आहे। तर दूध उत्पादक व पशुपालक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गायगोठा अनुदान दिले जाते। या गायगोठ्यासाठी शासनाकडून 2 ते 6 जनावरांसाठी 1 गोठा बांधण्यात येतो आणि त्यासाठी 77,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे। शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगाच्या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यासाठी पंचायत समिती कार्यालयाशी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन रावसाहेब चकोर गटविकास अधिकारी भूम यांच्या वतीने करण्यात आले आहे।